जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहन स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी 9 मार्च 2026 रोजी तुमची डेट होती, हिअरिंगची डेट होती. तुम्हाला सुप्रीम कोर्टात जे कामकाज चालत होतं सुप्रीम कोर्टात, त्या सुप्रीम कोर्टाच्या कामकाजा अभावी तुम्हाला तुमचं कामकाज जे आहे ते व्यवस्थित चालत नव्हतं आणि नेहमी पॉसिटी ऑफ टाईम म्हणजे वेळेची कमतरता असल्या या कारणामुळे तुम्हाला डेटवर डेट मिळत होती. तुम्ही फॉर्म भरला होता. ज्युनियर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ज्यांनी इलेक्ट्रिकल प्लस मेकॅनिकल तसेच सिव्हिल या पदासाठी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे अशी की तुमचा निकाल अंतिम टप्प्यात, तुमची जी ज्युनियर इंजिनिअरिंगची लढाई आहे ती अंतिम टप्प्यात आहे. तुमची जी गुणवत्ता यादी आहे ती लवकरच लागणार आहे असं स्टेटमेंट मी करत आहे. ते स्टेटमेंट का करत आहे ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच समजेल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग आता विद्यार्थी मित्रांनो, काय झालं आहे, काल रोजी 9 मार्च 2026 रोजी सुप्रीम कोर्टात डेट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वेळ न वाया घालवता डायरेक्ट सुप्रीम कोर्टात काय झालं आहे किंवा त्यांच्या पोर्टलवर काय दिसत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर केसची डिटेल टाकली त्यावर तुम्हाला जजमेंट अँड ऑर्डर यामध्ये कुठल्याही प्रकारची 9 तारखेची जजमेंट किंवा ऑर्डर आलेली नाही आहे. म्हणून ते सविस्तर मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. जेव्हा तुमची ऑर्डर किंवा जजमेंट या 9 तारखेच्या जेव्हा तुम्हाला इथं उपलब्ध होऊन जाईल तेव्हा मला सविस्तर ते सांगता येईल. परंतु जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हापर्यंत ते तुमची जजमेंट किंवा ऑर्डर आलेली नाही. आता जे तुमचं केस आहे त्या केसमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल, हे बघा डिस्पोज तुम्हाला इथं दिसत असेल, मी मार्क करत आहे, हे बघा इथे डिस्पोज दिसत आहे. याचा अर्थ काय, तर सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढलेला आहे तुमचं जी तिथं हिअरिंग सुरू होती. इथं सुद्धा तुम्ही पाहू शकतात डिस्पोज ऑफ, हे बघा इथं डिस्पोज ऑफ जे आहे इथं तुम्हाला दिसत असेल डिस्पोज ऑफ. तर याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालय जेव्हा निकाली काढतं त्याचा अर्थ असतो निकाली काढणे म्हणजे एखादा खटला किंवा याचिका किंवा अर्ज पूर्णपणे सोडवला गेला आहे, निकाली काढला गेला आहे आणि न्यायालयाच्या सक्रिय डॉक्टरेटमधून त्याला आता काढून टाकलेला आहे. याचा अर्थ असा होतो म्हणजे जो अंतिम निर्णय किंवा आदेश आहे किंवा तोडगा असेल त्यामध्ये पुढील कोणत्याही सुनावणी किंवा तात्काळ कारवाई प्रलंबित राहणार नाही. याचा अर्थ होतो डिस्पोज ऑफ. म्हणजे ही जी तुमची केस आहे सुप्रीम कोर्टाने तिला आता निकाली काढलेली आहे. त्याची ऑर्डर जेव्हा पूर्ण येईल त्यामध्ये काय काय मेन्शन आहे त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर संपूर्ण विषय विद्यार्थी मित्रांनो अगोदर समजून घ्या. तो म्हणजे काय, तर आता ही जी सुप्रीम कोर्टात पिटिशनर जे होते ज्यांनी दाखल केली होती त्यांची मागणी होती की इंटरिम रिलीफ त्यांना मिळावी. आता ती इंटरिम रिलीफ जी आहे ती तुम्हाला माहितीच असेल की ते काय मागत होते. परंतु यामध्ये विद्यार्थी मित्रांना जे आहे वारंवार त्यांना तारीखवर तारीख मिळत होती. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जे केसेस आहेत त्याची जी लांबणीवर जाण्याची कारणं होती ती म्हणजे काय, तर तुमची जी डेट आहे ती डेट आल्यावर तुम्हाला पुढची डेट मिळत होती. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही तोडगा निघत नव्हता. म्हणून विद्यार्थी मित्र जे आहेत ते खूप हताश होते. मात्र आता पुढे काय होणार आहे, आता सुप्रीम कोर्टातून ही जी ऑर्डर आहे, हे बघा इथे ऑर्डर येईल, ती ऑर्डर आल्यावर मी ती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मात्र जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हापर्यंत जी आहे ती ऑर्डर आलेली नाही आहे. तर आता पुढे काय होईल त्या संपूर्ण गोष्टी समजून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचा निकाल कधी लागेल, निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट त्यांचे जे आहेत जे विद्यार्थ्यांचे नावं येतील. आता काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटसुद्धा त्यांच्याकडे नसतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही तुमचा नंबर हॉल तिकीटमध्ये असेल किंवा तुम्ही ईमेल आय डीमध्ये असेल तो अगोदर तुम्ही व्यवस्थित त्याला शोधा. आता पुढे प्रक्रिया काय होईल त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. ते म्हणजे काय, तर आता सुप्रीम कोर्टामधून जी आहे ती तुमची निकाली काढली गेली आहे.
त्याच्यावर इफेक्ट जो आहे तुमचा हायकोर्टमध्ये जी तुमची याचिका होती किंवा हायकोर्टामध्ये सुद्धा जी याचिका होती त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे त्यांचा जो पिटिशनरचा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काय, की आत्ता त्यांना इंटरिम रिलीफ मिळावं किंवा तिथं स्टे यावा किंवा ही पदभरती कॅन्सल व्हावी किंवा तो जो त्यांचा मोठा होता तो म्हणजे काय, की डिग्री और डिग्री किंवा डिप्लोमा हे विद्यार्थ्यांचा जो टसल होता, हे जो डिस्प्यूट होता तो डिस्प्यूट आता कुठंतरी थांबताना दिसेल आणि तुमची गुणवत्ता यादी लागेल. गुणवत्ता यादीसाठी विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील, 50पेक्षा जास्त मार्क्स असतील, त्याच विद्यार्थ्यांचे नावं गुणवत्ता यादीमध्ये येतील आणि तशा पद्धतीने जे आहे त्याच पद्धतीने तुमचं जे आहे पुढचं जी प्रोसेस असणार आहे बृहमुंबईची, ती बृहमुंबईची प्रोसेस होणार आहे. मग आता महत्त्वाचं काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जेव्हा तुम्हाला तुमची हॉल तिकीट अगोदर प्रथम म्हणजे तुमचं हॉल तिकीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हॉल तिकीट तुमच्याकडे असलं तर तुम्ही तुमचा रोल नंबर असेल किंवा तुमचं नाव असेल ते सुद्धा तुम्ही तिथं चेक करायचं आहे. लवकरच तुमची गुणवत्ता यादी लागणार आहे. पात्र अपात्र विद्यार्थ्यांची यादी लागेल. ती यादी तुमची पोर्टलवर लागेल. कारण लवकर ह्या घडामोडी होतील. कारण आता तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग तुमचा आता शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यात म्हणण्यापेक्षा काही दिवसानंतर आता BMCच्या डिपार्टमेंटमधून आपण लवकरात लवकर माहिती काढूयात की तुमचा जो ज्युनियर इंजिनिअरिंगचा निकाल आहे तो कधीपर्यंत लागू शकतो. कारण आता हायकोर्टामध्ये जे डेट होती तुमची ती थांबली गेली होती आणि ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेले होते. कारण हायकोर्टामध्ये जी डेट होती तुमची त्या डेटवर काही झालं नाही, तर ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात दाखल झालं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ऐकून घेऊ असं सांगितलं. परंतु आज रोजी म्हणजेच काल 9 तारखेला 9/3/2026 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने ती जी केस आहे ती केस डिस्पोज ऑफ केली आहे, म्हणजे निकाली काढलेली आहे. त्या निकालाचे जे असतील कारणं ते मी लवकरच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल आणि जेव्हा ती ऑर्डर येईल तेव्हा ती मी ऑर्डर तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल. आता त्या ऑर्डरमध्ये जर असं म्हटलं असेल की डिग्रीचे फेवर किंवा हा जो इश्यू आहे तो इश्यू खूप लांब आहे किंवा जे काही त्यांनी म्हटलं असेल, आता ते ऑर्डरमध्ये काय आहे ते सांगता येत नाही. परंतु जेव्हा ऑर्डर येईल विद्यार्थी मित्रांनो त्या ऑर्डर मार्फत मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता फक्त एवढंच लक्षात असू द्या की तुमची जी केस आहे सुप्रीम कोर्टात चाललेली ती डिस्पोज ऑफ म्हणजे निकाली काढली गेली आहे. ती आपण जी सविस्तर आहे ती जेव्हा ऑर्डर येईल तेव्हा आपण डिस्कशन करूयात. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. संपूर्ण अपडेट मी तुम्हाला तंतोतंत देत आलेलो आहे. म्हणून तुमचं एक काम आहे ते म्हणजे काय, तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक लाईक करा, म्हणजे जेणेकरून ती पावती मला मिळेल. चला विद्यार्थ्यांना, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.